हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तांदळाचे पापड। आज कुरवड्या बनवणार आहोत। आता उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे सगळेजण उन्हाळा काम चालू झालेला आहे, तर आपण पण आज करूया तांदळाचे कुरवड्या करूया। तर त्यासाठी लागणार मी 2 किलो तांदूळ घेतले, तांदळाचं पीठ करून आणले। तांदळाचं पीठ कसं करायचं तर तांदूळ धुवायचे आणि फॅन खाली 1-2 दिवस वाळवायचे आणि त्याला गिरणीतून दळून आणायचं। तर तसं मी हे पीठ तयार केलेलं आहे। रेडीमेड पण पीठ मिळतं तांदळाचं, ते पण घेऊ शकता तुम्ही। तर हे 2 किलो पीठ आहे। तर आता आपण गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। हे मी मोठं भांडं घेतले आणि हे जग 1 किलोला 1 जग असं, हे 2 किलोला मी 2 जग पाणी घेणार आहे। हे मी पाणी घेतलेलं आहे, गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची। तर बघा, आता हे पाण्याला उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये 2 चमचे आपण पापड खार घालूया। 1 किलोला 1 चमचा पापड खार लागतो, तसं मी 2 किलोला 2 चमचा पापड खार घातलेला आहे। आता आपण मीठ घालूया। 2 किलोला 2 चमचे मीठ घालूया। आता ह्या पाण्याला आदन येऊ द्यायचं। तर बघू शकता इथं हे पाणी आता उकळलेलं आहे। तर आपण तांदळाचं पीठ जे केलं होतं ते आता घालूया थोडं थोडं। हे असं थोडं थोडं पीठ घालत जायचं आणि हे हाटून घ्यायचं। हे बघा, हे पीठ असं हाटून घ्यायचं। मला वरती 2 ते 2.5 ग्लास मी पाणी जास्त लागलेलं आहे। असं हाटून घ्यायचं आणि गॅस थोडा मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची। हे बघा फ्रेंड्स, 10 मिनिटांनी मी थोडंसं अजून हलवलेलं आहे। मला अजून अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। कमी जास्त पाणी तुम्ही वापरू शकता आणि ह्यात तुम्ही जिरे पण वाटून घालू शकता, हे ऑप्शनल आहे। जिरे घातल्यावर कुरवड्या पिवळ्या होतात म्हणून मी घातलेले नाही आहे। अजून 10-15 मिनिटं हे वाफवून घ्यायचं। मी ह्या रवीनं हाटलेलं आहे, असं हाटून घ्यायचं। आता अजून 10 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया। हे बघा, आता पीठ शिजून तयार आहे। आपण 10 ते 15 मिनिटाला वाफ काढून घेतले। पीठ शिजले हे कसं कळतंय तर हे पीठ थोडं चमकतंय, शाईन येते पिठाला। आता हे पीठ शिजलेलं आहे। चला तर आपण आता कुरवड्या घालूया। हे बघा, आपण आता पापड घालण्यासाठी छतावर आलेलो आहोत। हे पापड घालण्यासाठी मी एक कागद हातरलेला आहे आणि हे साचा आहे आणि थोडंसं पाणी आणले। चला तर मग आता आपण पापड घालून घेऊया। त्यात आपण हे पीठ घेतलेलं आहे, तर आता आपण पाडूया। बघा, अशा पद्धतीने आपण सगळे पापड घालून घेऊया। हे बघा, सगळे आपण कुरवड्या घालून घेतलेल्या आहेत। चला तर आता ह्याला वाळू देऊया। हे बघा, आपल्या कुरवड्या वाळून तयार आहेत, छान अशा वाळलेल्या आहेत। चला तर आपण याला फ्राय करून घेऊया। मी एका कढईत तेल गरम केलेलं आहे, त्यात मी आता कुरवडी टाकलेली आहे। बघू शकता कुरवडी अशी छान अशी फुगली आहे। अजून एक तळून दाखवते। हे बघा,